Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के। तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल। जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा स्टेटस कसा झालाय। तर भावांनो, बुद्ध पौर्णिमा अवघी जवळ येतच आहे, तर त्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे। तर भावांनो, तुम्हाला मटेरियल मी सर्व ऑलरेडी दिलेलं आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही। कारण भावांनो, मटेरियलला मी पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये कोठेही तुम्हाला मिळून जाईल। तर भावांनो, पासवर्ड जो आहे तो 2 स्टेपमध्ये आहे। तुम्हाला भावांनो मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। मटेरियल डाउनलोड केल्यानंतर मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। फाईल मॅनेजरमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल। जर तुमच्याकडे फाईल मॅनेजरमध्ये ऑप्शन नसेल तर भावांनो, तुम्हाला ZArchive हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। आणि भावांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, एक टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट आणि दुसरा म्हणजे बिटमार्क प्रोजेक्ट। हे दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता आणि असे स्टेटस तयार करू शकता। तर सिम्पली भावांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कोठे स्किप करू नका, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल। तर भावांनो, हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ खूप खास, कडक आणि खूप इंटरेस्टिंगसुद्धा आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल। तर भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकाल। तर भावांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, कारण भावांनो तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो। तर तिथे भावांनो, तुम्ही जॉईन झाला नसाल तर आता लगेच जॉईन व्हा आणि सिम्पली इंस्टाग्राम आयडीला सुद्धा जर तुम्ही भावांनो फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण भावांनो तुम्हाला प्रत्येक ट्युटोरियलची तिथे रील्स बघायला मिळेल आणि किती व्हायरल होत आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। तर भावांनो, दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही दोन्हीला फॉलो करू शकता। तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथं तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, सिम्पली अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट असे तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत। तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। तर भावांनो, पाहू शकता या सॉन्गला मी बिटमार्क करून दिलेले आहे। तर भावांनो, ह्या बिटमार्कला आपल्याला लिरिक्स ॲड करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला मी ऑलरेडी लिरिक्स प्रोजेक्ट तयार करून दिलेले आहे आणि भावांनो, फॉन्टसुद्धा तुम्हाला मी दिलेला आहे। तर फॉन्टसुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे। फॉन्ट तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर हे मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर भावांनो, या इमेजची साईज जी आहे ती लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हे बुद्ध PNG दिले, याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या। प्लस केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ जी आहे ना ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला अशोक चक्राची PNG दिले, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन 3 नंबरचा ऑप्शन यूज करायची, व्यवस्थित साईज कमी करून घ्यायची। 1 नंबरचा ऑप्शन यूज करायचे, व्यवस्थित वरच्या बाजूला भावांनो अशोक चक्र सेट करून घ्यायचे। तुम्हाला ह्या PNGच्या खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर हे व्यवस्थित भावांनो तुम्हाला अशोक चक्राची PNG आहे ती सेट करून घ्यायची आहे।
आणि याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर या अशोक चक्रावरती क्लिक करायचे, मूव अँड ट्रान्सफरवरती जायचे, रोटेशनच्या ऑप्शनमध्ये यायचे, स्टार्टिंगला की द्यायची आहे आणि भावना तुम्हाला एंडिंगला की देऊन हे रोटेशनमध्ये 180 ठेवून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित 180 ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर पाहू शकता भावना हे अशोक चक्र फिरताना व्यवस्थित दिसून जाईल। तर सिम्पली भावनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि तुम्हाला मटेरियलसुद्धा मिळून जाईल। तर भावनो पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, कलरच्या ऑप्शनमध्ये जायचे, 3 नंबरचा ऑप्शन यूज करायचे। हा भावनो ब्लॅक कलर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा असा व्यवस्थित। हा कलर खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचं आहे, याची लेंथ जी आहे ना ती याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर या रेक्टँगलवरती क्लिक करा, ब्लेंडिंग आणि ऑप्सिटीमध्ये जाऊन डार्किंगमध्ये जाऊन मल्टिपल करायचे। तर भावनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ब्लॅक पेनजी कशी तयार करायची आहे। आपल्याला इथं ब्लॅक पेनजी फोल्डरमध्ये द्यायची गरज नाही आणि यूज करायची सुद्धा गरज नाही। अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्येच ब्लॅक पेनजी यूज करायची आहे। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला मी टेक्स्ट पेन जे दिले याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, मी लिरिक्स प्रोजेक्ट आहे तसं दिलेलं आहे तुम्हाला तयार करून, तर ते लिरिक्स प्रोजेक्ट कॉपी करायचे आणि सिम्पली इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। तर भावनो जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा की लिरिक्स प्रोजेक्टबद्दल काय प्रॉब्लेम असेल तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल। आणि भावनो तुम्हाला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर तुम्हाला लिरिक्स प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्हाला सर्व व्यवस्थित लिरिक्स प्रोजेक्ट तयार करून दिलेले आहे। तर भावनो हे माझे जे चॅनलचे नाव आहे ते तुमच्या चॅनलचे नाव टाकू शकता। तर व्यवस्थित या लेअरमध्ये जायचं, सिलेक्ट ऑल लेअर करायचं आहे, पुन्हा लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर बीट मार्कवरती यायचं आहे, बीट मार्कवरती आल्यानंतर लेअरमध्ये जाऊन हे लेअर इथे पेस्ट करून घ्यायचे। तर भावनो पाहू शकता हे लेअर सर्व व्यवस्थित लिरिक्स इथं आलेले दिसून जातील। आणि भावनो जर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर तुम्ही इथं कोठेही सेट करून घ्यायचा आहे, कारण भावनो आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ खूप खास कडक आणि इंटरेस्टिंग दिसून जाईल। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, हा ग्लिच इफेक्ट आहे, हा ग्लिच इफेक्ट सुद्धा तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे। तर या फोटोची साईज व्यवस्थित वाढवून घ्यायची आहे। फोटोची साईज व्यवस्थित वाढवल्यानंतर भावनो तुम्हाला इथं आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर सेट करून घ्या। तर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या। प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, रोटेशनच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला व्यवस्थित हा रोटेशन 90मध्ये ठेवून घ्यायचा आहे। आणि भावनो याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत वाढवून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित याची लेंथ वाढलेली पाहून तुम्हाला वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे। पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग ऑप्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे। तर भावनो पाहू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ खूप खास कडक आणि इंटरेस्टिंग दिसून जाईल। तर भावनो तुम्हाला मी इथे 2-2 बीट मार्क दिलेले आहेत। या 2-2 बीट मार्कमध्ये त्याच्या अगोदरच्या बीट मार्कला आपल्याला रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे। प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, कलरमध्ये जायचं आणि तुम्हाला पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे। पांढरा कलर ठेवल्यानंतर तुम्हाला हा 1 सेकंदासाठी ठेवायचा आहे आणि याचा उरलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे। पुन्हा लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि भावनो लिरिक्सच्या अगोदरच्या बाजूला एक मी तुम्हाला बीट मार्क तयार करून दिलेलं आहे, ते बीट मार्क तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा रेक्टँगल व्यवस्थित अप्लाय करायचा आहे। तर भावनो उरलेल्या सर्व बीट मार्कांना हे तुम्ही रेक्टँगल ॲड करून घ्यायचे आहेत। तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना त्या ॲरोवरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या। तर भावनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर भावनो असे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तुम्हाला असे सर्व व्हिडिओ मी करून देत जाईन। आणि भावनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल, पासवर्डसुद्धा मिळून जाईल, मटेरियलसुद्धा मिळून जाईल। तर भावनो आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकताल। तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये।